हम परतूर शहर की पंचायत समिति के सामने है। रोहिना तालुका परतूर के कुछ गांववासी यहाँ पर आए हैं। अपंग निधि को लेकर यहाँ पर अभी बहुत राड़ा हुआ है। ग्राम विकास अधिकारी के मनमानी कारोबार की वजह से यहाँ पर बहुत सी सरकारी योजनाओं से लोग वंचित है। चलिए हम यहाँ पर बात करने की कोशिश करते हैं कि पूरा मामला क्या है। बोला आपलं नाव बोला। कृष्णा दगडूबा प्रधान। विषय सांगा ना, आजचा विषय काय होता? आजचा विषय की 3 वर्ष झाले आमच्या ग्रामपंचायतीनं आमचा अपंग निधी वितरित केला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमचा 3 वर्षाचा निधी वारंवार सांगून पण ग्रामसेवक साहेब आणि सरपंच काय निधी वितरित करत नाहीत। त्यांनी 2 वेळेस पण आम्ही असं त्याला सांगितलं होतं, ते म्हणे खात्यामध्ये बजेट नाही। आता बजेट आले असून पण आमचा निधी वितरित करीत नाहीत ते। त्याच्यासाठी आज आम्ही इथं पंचायत समितीला आलो आहे। नंतरची भूमिका काय असणार आपली? नंतरची भूमिका 2-3 दिवसामध्ये त्याने जर 3 वर्षाचा निधी वितरित केला तर काय नाही, नाहीतर आम्ही 25-26 तारखेला इथं उपोषणला बसणार आहे पंचायत समितीला। आपण नाव सांगा। संजय नारायण राजपूत। सांगा ना काय विषय आपला काय? बोल, तू बोल ना। आपली भूमिका मांडा। ज्ञानेश्वर राधाकिशन व्यवहारे। आम्हाला मागील 3 वर्षापासून अपंगाचा निधी मिळाला नाही आहे, तरी आम्ही ग्रामसेवक सरपंच साहेबांशी आम्ही 2-3 वेळेस ट्राय केलं। त्यांना बोललो आम्हाला निधी द्या म्हणून, पण त्यांना काय दिलेलं नाही। त्यांच्याशी गेलं तर ते आरेतुरेची भाषा करायला लागले आमच्या अपंगाशी। पूर्ण ग्रामसेवक हां, त्यांना आणि इतर गावकरी इतर बोलले तर त्यांना म्हणे तुम्ही कोण आहे असं तसे आम्हाला उलटून द्यायला लागले। सविस्तर आम्हाला माहिती देत नव्हते। पूर्ण 3 वर्षाचा मागील निधी पाडलेला नाही आम्हाला। आम्ही त्यासाठी आलेलो आहेत। मला जर निधी नाही पडला तर आम्ही आहे ना 26 तारखेला उपोषण करू। आमरण उपोषण पंचायत समितीसमोर राहील। मी गणेश रामराव काळे। आमचा 5% निधी 3 वर्षापासून ग्रामसेवक सरपंच यांनी दिलेला नाही। आम्ही आता ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीला आल्यानंतर आम्हाला कळालं की तो 700-800 रुपये टाकायला। मग आम्हाला तो निधी काय करायचा? आमच्या पूर्ण हिसाब करून 3 वर्षाचा निधी द्यावा अशी आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे। बस याच्या पुढे। ये थे रोहिना के गांववासी। इनकी मांगें पूरी नहीं होने पर ये 26 जनवरी को यहाँ पर आमरण उपोषण करेंगे। इस तरह की बात उन्होंने हमारे न्यूज़ के माध्यम से कही है। और भी ऐसी न्यूज़ के लिए आप देखते रहिए बोलता महाराष्ट्र।